चाल बरोबर आवर. काही जसं जसं साजरं हे करणं सोनं घालणं गावातल्या बाया येतील ना. हा कोणी पाहिजे. थकली का? हो ना आई, खरंच थकली. रात्री किती वेळ काम पुरलं ना. पण जाऊ द्या, बरं लागून गेला आपलं एकदाचा सामान. हो ना, झोपच नाही झाली ना रात्री, त्याच्या आता वाटलं झोपून राहा. अहो माय झोपून राहते का? चल दुकानाचं उद्घाटन करावं लागते. झोपते मोठी. चल चल मग संध्याकाळी लवकर झोप जाय का बरी. हा चल आता बरोबर आवर. मी कशी दिसून राहिली? साजरी दिसून राहिली ना. खूप छान दिसून राहिल्या. अहो समजायला बोलायची इच्छा होती बाई मनोमन. खरंच सांगतो, तो आई बाबाले, मा भावाले, भाऊजाईले, शिटूले, सगळेले दुकानाच्या उद्घाटनासाठी. पण लय घाई गडबडीत झालं ना. जाऊ दे, एखाद्या वक्त तसंच बोलावता येईल आहे ना. आता उद्घाटन करून टाकू आज दुकानाचं. सणासुदीचे दिवस आले ना, नवरात्र आहे तर नवरात्रात बाहेर साड्या घेतील आणि आपलं दुकानाचं उद्घाटन मग होईल. काय फायदा त्याच्यापेक्षा पहिले दुकानाचं उद्घाटन करून टाकू आणि मग काय कार्यक्रम होतच राहतात. हो चालते आई. बरं माझ्या डोक्यात काय आलं म्हणजे मला एक ताईनीच सांगितलं. थँक्यू त्यासाठी. पण म्हटलं आई आता नवरात्र आहे की नाही, तर म्हटलं नवरात्रात बाया ओटीचं सामान गिमान घेतात. 9 दिवसाच्या 9 रंगाच्या वेगवेगळ्या साड्या घालतात हो की नाही. मग त्या घ्यायला येतील आपल्या दुकानात. तर आपण असं करता का, ओटीचं खणा नारळाची ओटी सुद्धा ठेवता का? आणि नवरात्रात स्पेशल म्हणून फक्त नवरात्रात, नंतर नंतर काढून टाकू ते. साडीवर ओटी फ्री असं जर आपण डिस्काउंट ठेवला आई, तर बाया किती अट्रॅक्ट होतील आपल्या दुकानात येतील ना घ्यायला. ओ माय, फार सुद्धा लहान साजरा आलं होता डोक्यात. मला नाही, माझ्या एका मैत्रिणीच्या. तिनेच मला आयडिया दिली. थँक्यू ताई. माय बाई, फार सुद्धा. हा पाय ओटीले काय एवढा लागते खर्च. साडीवर आपण 100 रुपये वाढून देऊ किंमत. ओटीचे पैसे निघून येतात. दुकानदार तसेच तर करतात. आणि फ्री 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 लिहिलं की साडीवर खणा नारळाची ओटी फ्री असं म्हटलं की माय बाई, गावातल्या तर ज्याले घ्यायचं नाही ते येते आणि साडी घेतील लागे ओटी. मग नवरात्रात बाया देवीची ओटी भरतात, साड्या नेतात. चालते चालते योगिता, फार चांगलं. हे पाय मी म्हणतोय बाय, आता उद्घाटन होते दुकानाचं आणि दुपारूनच जाय त्याच्या संग आणि सगळं ओटीचं सामान होलसेल मध्ये घेऊन ये. आपण पॅक करू ओट्या आणि लागे बोर्डच लिहून देऊ, साडीवर ओटी फ्री. माय बाई, काय सुधी आयडिया आली. लयच चांगलं. चल बरं मग असंच करू. देव का बाईले म्हणतो ना, देव का बाई. आता मोठ्या आईच्या घरी गेल्या. फार चांगलं बाई. आता तर आपला माल कट्याला कोणी वाच शकत नाही. पाय ना आता बायाची धूम लागते. काय साजरा डिस्काउंट हाला तुलतील. साडीवर ओटी फ्री, नवरात्र स्पेशल डिस्काउंट आहे ना. असं असं लिहिजो साजरं आणि बोर्डच लावून दे. फार चांगलं फार चांगलं फार चांगलं. हे पाय मी काय म्हणतो, हा पाय आरतीच्या ताटात मी काढलं तुला म्हणलं होतं ते 5 रुपये ठेव म्हणून वाढजो. आपण मी रेबिन गिबिन कापिन की नाही थावागती वाढजो. हो बरं ठीक आहे, तुम्ही सांगा. हो चालते. तू कापशील तर तू काप रेबिन, तसं काही नाही. बरं माय तालीच आयडिया आहे खरं तर. त्या म्हटलं म्हणून तर सासऱ्यानं ऐकलं तरी, नाही तर मला तर 7 जन्म लागलेच ते. पण मला हो नसतं म्हणलं नाही ना. पण त्या म्हणलं तर त्याच्या डोक्यात घुसलं. नाही तर मला नसं दिलं बाई त्यानं दुकान विकान टाकून. मला बी कळते ते. तू कापशील तर तू काप माय रेबिन, तशी काही गोट नाही. बरं नाही आई. नाही नाही, दुकान ननद भाव जायचं आहे तर ननद भाव जाय म्हणूनच रेबिन कट करतील आम्ही. हाच मागे. फार सुद्धा माय. ह्या पाय थँक्यू. थँक्यू. मी आता सासऱ्याला म्हणलो तर सासरे मला काय म्हणतात, मला काय म्हणतात थँक्यू. तर सुनेले म्हण. खरंच आहे त्याचंही. त्याच्यानंच झालं व. मला इच्छा होती काहीतरी करावं. काय करावं ये ना मॅडम घेऊन पै काय कळते माय आपल्याला. पण हे बरं बाई, साड्यातला घर बसल्या. तू हायस हा पाय माय बाई. नाही तर म्हणशील सासूचं दुकान आहे मी काल जाऊन बसू. नाही नाही, तू येत जाय माय बाई. त्या बाया संग बोलायला गेले तरी तुला कळते. साडीचे नावं घेऊ असं एक 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 ऑफर काय होत नाही. जसे पैसे घरून लागले तर चालतात. पहिले ऑफर देऊ साजऱ्या आणि लागे गिराईक ओढून घेऊ. मग एकदा गिराईक येणं सुरू झाले की ऑफर काढून टाकता येते. 9 दिवसाचीच होती मला ते नवरात्राची. हो नाही, नवरात्रासाठीच ठेवू ना. नवरात्र स्पेशल ओटीची ऑफर चालते. मग संध्याकाळच्या वेळेस किंवा मग दुपारच्या वेळेस बघील आणि घेऊन येऊ. नाही तर आपण जाऊ ना, आपण दोघी घेऊन येऊ. हे कुठं मग बारको चिरको राहते ओटीच्या सामान, हे कुठं मला एवढं घेऊन देतील. आपणच जाऊ ना, नाही तर दोघी तिघी जणीन घेऊन येऊ. चालते मग चालते. पाणी नाही टाकलं का तुम्ही काल? मी नाही टाकलं गेलं पाणी घेणे. माझ्यानं नाही होतो माय पाणी टाकणं. काल स्वयंपाक करणं बाई असं माय हे चालतं. तुला सांगतो अशी उसन भरली व माय बाई सकाळून उठली तर मला उठता नाही आलं. तर सासऱ्यानं चहा करून दिला म्हणलं मला. बाकी काय करू मी. मी घरी नाही तुमची उसन भरणार नाही असं कधी झालं काय? हो का, उसन भरली होती का? आयडेक्स लावा लागत होतं मग. हो माय लावलं ना. तो सासऱ्यानं आयडेक्स लावून दिलं. जरासं चोयचं ऐकलं तर बरं वाटलं. मग जरासं तर माय बाई मग खिचडी लावली माय. का रितू कुठे गेली? तू गेली माय. 1 घंट्यानं ती निघाली. मी चालली म्हणे मला खाली सुट्टी आहे. ती चालली गेली माय. तू याच्या काय 1 घंटा का अर्धा घंटा पहिले आली शिंदे काल. 7:30 आली. आणि का तू तर म्हणस केला यश संध्याकाळच्या एसटीवर येतो 6 वाजे लोक येतो. मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला येते म्हटलं हे. तर तू तर मला आली राती.
मी ना ती मग काही केलंच नव्हतं. बरं झालं त्याचा डबा आणला त्याची दोरी, नाही तर मग मी सकाळची खिचडी उरली होती. शिब्याचा बापाही काही जेवला नाही. तो नाही म्हणे मी आणि तिकडे जेवतो म्हणे. तो बाहेर गेलता माझ्या ते दोस्ताई संग जेवली. लायना त्याच्या कंपनीत काय कोणाचा बर्थडे होता, माय कायचा बर्थडे होता तो, त्याच्या पार्टीला गेलता. आम्हीच दोघं होतो. मग आम्ही खिचडी टाकली संध्याकाळी तेच उरली होती. त्या त्याची दोरी आणली म्हणून, नाही तर मी आता ते दिलीच ती उली उली समजेल. खा बापा निजून राहा, माझ्या होत नाही स्वयंपाक पाणी आता. मला वाटलंच ना. नाही ते शिदोरी आई देतेच, तुम्हाला तर माहित आहे. आई कधी मला तशी पाठवतच नाही, शिदोरी देतेच ते. हो का? हो ना. नाही तर मी आता म्हणलं तुम्ही काही येत नाही रात्री आता. तर हे आल्यावर इले म्हणलं करतो, ती म्हणे माझं डोकं दुखून राहिलं, मी काही करत नाही. ती आली बाई, ती जीवन आली, तिचा नवरा तिला न्यायला गेलता, तोही जीवन आला, आम्ही दोघंही जीवन आलो म्हणे. मग आईनं जीवनच झाडलं. आता मला लय डोकं दुखून राहिलं म्हणे. ते आल्या निजून राहिली माई बाई. मग याला म्हणलं तर हा म्हणे का हाय जायले मी आणलं सकाळची खिचडी. मग म्हणे मला काही भूक नाही. मी म्हणलं राय मग तू निजून राय. त्याच्या बापाला म्हटलं ते मग मला भूक नाही. मग ते निजले. तू आल्यावर मग दोघंही बापले का सटकर जेवले साजरे अशी दोरीत. हा भूक लागलीच होते. तुम्हाला तर म्हटलं जेव्हा तुम्ही जेवले नाही. नाही मी ते खिचडी खाल्ली होती ना, मग मला काही भूक नव्हती. ते झालं का होते लाडू होते ते झाले का? एखादा द्या लागत होता. तेव्हा मायच्या हातचे लाडू कसे साजरे असतात तसं मला काही आवडत नाहीत. बेसनाचे लाडू तर माय मला तोंडात नाही धरा वाटत. पण ते तो माय दर्शक बरे करते म्हणलं आता दिले असतील तो माय ना, म्हणून खाल्लेच नाहीत. वाचून टिकून उपटपणा. तुला विचारत असतील ना सासून घेतला का नाही घेतला, तू म्हणशील नाही घेतला ते खराब वाटील म्हणून एखादा दे, असला तर नसला तर राहू दे, मला काही गरज नाही. नाही भरपूर आहेत. सोन्याला आवडतात ना, आता आईनं 1 किलोचे करून दिले. माय त्या फोन केलता आधी करून ठेवले लागे. तुला आधीच ठरलं होतं नाही? नाही 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 मला आधी बिंदी काही ठरलं नव्हतं. नाही लाडू काही आधी नाहीत केले, आम्ही गेल्यावर केले. मी गेले त्या दिवशीच दुपारी आईनं लाडू केले. लाडू करायला काय वेळ लागते? आईला पटकन येतात, आई पटकन करते. मी तर आजीच्या घरी गेले, तिकडून येलो कायनं लाडू करून नाही ठेवते लागे. तिथं गेली की जात लागते सगळ्याच्या भेटीला. या काकूच्या घरी जा, त्या काकूच्या घरी जा. हा साजरा आहे होता. बुडियाची तब्येत चांगली आहे, त्या आबाजीची तब्येत आता बरी आहे. थोडंसं हात पीत हालवतात. आता एवढं तर काही आलं नाही ते वापस. आता गेलेलाच हात आहे समजा. आता त्याला पॅरालिसिस झालं तर, पण पहिल्यापेक्षा जरा बरं आहे. म्हणजे आता उठून बसवलं तर दिनून खुर्ची घेऊन दिली, ते व्हीलचेअर हो दिनून घेऊन दिली. त्याच्यावर बसतात. मग आता जरा दाराशी येऊन जरा बाहेरचे डकर गिकर दिसतात, ढोरं वासरं दिसतात. नाही तर मग झपेलच असत निरा. असं का? हां बरं केलं. आज काय करतो जेवणात? साजरं कर बाई काही. काल बाई जास्त भूकच नाही झाली जशी निराबाई ते माल उसून भरल्याच्या ना. ओ माय ढोकलोच नाही ना. खिचडी रांधली साजरी मऊ लुसलुशीत खिचडी झाली, नरम मस्त. तिच्यावर साजरा साखरा घेतला, तुपाची धार टाकली, पण काही घशाच्या खाली उतरलं नाही बाई ते. आज कर बरं साजरा काय चर चर स्वयंपाक कर बरं साजरा. सुरूस वरस जरा तोंडाचे चौतरी येईन. त्या रंभाला नको करू दे, ते काही करत नाही माय. एळग्यात मेळग सारा भाज्या पचरवते माय बाई. एक भाजी ढंगाची करत नाही निरा. किती काही मसाले घालो, एक भाजी ढंगाची होत नाही तिच्या हातची. तूच कर साजरी भाजी. साजरा तो हाच्या पतल्या पतल्या पोया लाट बरं. मी गरम गरम जेवतो. मा डोकसूच पलकोसं दुखून राहिलं बाई. झालं की आवाज द्यायचो मला, अंग टाकतो मी त्यातलं. मी गेले की बरोबर एका दिवसात तर देईल 10 लाखाचा भाव समजते. लाईनी कशी पयाली मी गेल्या आणि ती कुणाला स्वयंपाक नाही केला. बरोबर आहे तिचंच. ते करते तेच बरं आहे. आपण तर निरा यायच्या डोंगना खालचा जाडतो तरी या आपल्याला पाणी टाकतात वरून. तिचं बरं आहे. येईल आणते नवऱ्याला आणते उरलं पाणी अंगावरही घेते. तिला येते बाई ते. आपल्याला तर आपल्या मायबापानं शिकवलंच नाही. आपल्याला काय येणार आहे सांग? खिचडी टाकली बरोबर खरंच काय तर माणूस जेवणार आहे. बरं आहे माय बाई. चल माय करतो स्वयंपाकीले. सुरस वरस करून खाऊ घाल लागते ना. काय करावं लागतं सुरस वरस तर. मोठे बाई साडी कोण नाही बदलली? काही गरज नाही साजरी आहे माई. करा करा पूजा करा तुम्ही. अबाई ये गीता पुढे ये तू. नाही आत्या आईच्या तुमच्या हातूनच रेबिन कट करा. हो आत्या तुमच्या दोघीच्या हातून. ननद भाऊजाई साडी सेंटर आहे ना, मग ननद भाऊजाईच्या हातूनच रेबिन कट झाले पाहिजे. सांग काय करा माय. काय गावात सांगलं नाही का कोणाले? हो येतात गावातली. करा तुम्ही घरच्या घरी उद्घाटन करा लवकर आणि सुरू करा दुकान. गिराईक आलं तर अजून पंचायत होईल. बोलते मजा का करता नाही आमच्या? पाहिजे गिराईकाची लाईन लगीन म्हटलं अशी. हाय ना जगदीश? हा हो बा मग काय ना. मला तर बाई स्वप्नात असल्यासारखंच वाटून राहिलं. मा दुकान लागलंय. साड्या आणल्या एवढ्या मोठ्या. काय बाई तसं स्वप्न पाहिल्यासारखं झालं बाई निरा. स्वप्नातही इतक्या लवकर घडत नाही. मा दुकानाचं उद्घाटन. माय बाई सांग रे राजू. मामाले बोला लागत होतं. मामीले लय अधिकाला असतात येईले. अरे व्हिडिओ कॉल तरी कर. व्हिडिओ कॉलवर दाखव रे मामाले. आईचं दुकान उघडलं रेबिन कट करतो. मामीले दाखवणं. मी साडीचं दुकान टाकलं माहित झालं पाहिजे ना तिले. लावला फोनला. फोटो घे.
आव रे बिनकट कर पहिले पूजा कर मग तो भाव जोईले जाऊ किती का जवळ तिले आणि ती काय तुले जायती चालली मोठी मला दुकान टाकलं माय दुकान टाकलं साडीचं दुकान टाकलं करते कर लवकर मुहूर्त निघून जाईल रात्री कॅलेंडरात पाहिलं तुम्ही आजचा मुहूर्त बरोबर 10 वाजून 10 मिनिटाचा होता शुभ कार्यासाठी लवकर रेबिन कट करून पूजा कर राजूच्या हातून नारळ फोडून घे हा हो माय बाई मुहूर्त नाही टळला पाहिजे साजऱ्या मुहूर्तावर दुकानात उद्घाटन झालं पाहिजे गिरायकाची अशी लाईन लागू दे रे देवा बायावर बाया माश एक बाई थांबली नाही पाहिजे एक साडी नाही राहिली पाहिजे अशी म्हणजे दुसऱ्या दिवशी माल भरायचं काम पडलं पाहिजे देवा एवढी भरभराट येऊ दे माग दुकानात गिरायकाची समध्या गावातल्या बायानं माझ दुकानातून येऊन 10 साड्या नेल्या पाहिजेत दिवाळीले मग काय मोक्यावर दुकान टाकलं बाई दसरा दिवाळी पुढे मी दुकान टाकलं माय लय साजरं झालं बाई हे आता समध्या बाया माझ दुकानातून साड्या नेतील खाल्या आता शहरानं जातील त्या गावात एवढं मोठं दुकान टाकलं ना बाई म्या आता बाई समजा गावातल्या बायाले मग बोलव आणून साडी इकीन मग काय तर माझ्या साड्या कटल्या पाहिजेत ना दुसरा माल भरा लागते ना अजून देवा सगळ्याला सद्बुद्धी दे रे मा दुकानातला माल सगळं कटून जाऊ दे अरे करा उद्घाटन करा पहिले स्वप्न मग पा अरे बाई सुन बाई पेढ्याचा डब्बा नाही आणला बा हो बाबा आणलाय ना बाहेर सुद्धा जगदीश आपली सुनबाई लय हुशार आहे बरं हो लय हुशार आहे पाहिलं ना पुढे करते काय हो तुमच्या हाताने करा म्हणते एखादी तर म्हणतो मी कापतो रे बी नसतो करतो तसं आहे नाही काहीच नाही लय शांत पोरगी आहे हो चांगला आहे नाही ओळखूच येते ना आहे का नाही लस शांत स्वभावाची पोरगी आहे हो लस मस्त आता डबलच्या बारीनं योगाला ना तिच्या आई बाबाला भेटवीन मी तुले हा अरे लयच माणुसकीची माणसं आहेत लयच चांगलं लोक म्हणतात चांगलं घर भेटलं पोरीनं नशीब काढलं पण मी तर म्हणतो आपल्या पोरानंच नशीब काढलं कारण बायकोही चांगलं भेटणं बा नशिबाची गोट आहे ना हा नाही तर आयुष्यभर गोटेच आहेत ना नशिबात आपल्या पोरानंच नशीब काढलं मी तर असंच म्हणत असतो